नमस्कार. मनसिद्ध क्रिएशन या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत. आज आपण कथा ऐकणार आहोत गोधडी. मे महिन्याचा कडक उन्हाळा रखरखत होता. भुईला आग लागावी तशी धग होती. चौफेर भकास, ऊनं आणि ऊनच सगळीकडं. भर दुपारी 2:30चा सुमार असेल. सावित्री आणि राया माठ बनविण्यासाठी माती घेऊन घराकडे निघालेले. अहो ऐका की जरा, पुढच्या आंब्याच्या सावलीत बसूया की जरा, किती ऊन लागतंय. सावित्रीनं दमून जड पावलानं चालतच मागून रायाला आवाज दिला. उन्हानं घामाच्या धारा कपाळावरून चेहऱ्यावर येत होत्या. पावलं जड आली होती. सावित्री आंब्याच्या दिशेनं आधाशासारखी चालू लागली. उंच सडक वांद्याची सावित्री, लांब सडक कमरेपर्यंत केस, सावळाच रंग, लांब धारदार नाक, डोळ्यात विलक्षण तेज, अशी ही सावी अतिशय बोलकी. राया मात्र अगदी उलट, गोरापान, उंच, देखणा पण मितभाषी. राया पुढं आंब्याच्या झाडाखाली थांबला. त्यानं गाढवं अडवली. त्या गाढवांना सुद्धा आंब्याची सावली खूप सुखदायक वाटली असावी, कारण तेही एकमेकाच्या गळ्यात गळे घालून शांत उभे होते. सावलीत आल्या आल्या सावीनं मात्र बैठकच मारली. पिशवीतून पाण्याची बाटली काढत रायाला म्हणाली, किती बनायचं ऊन हे, अंगाची लाही लाही झाली बाई. पाण्याची बाटली तोंडाला लावत ती घटाघटा पाणी प्याली. अर्धनिम्म पाणीही तर तिच्या अंगावरच सांडलं, पण कदाचित त्या पाण्याचा तिला गारवा सुखावून गेला असावा. पाण्याची बाटली रायाला देत ती म्हणाली, किती भराभरा चालायचं ते, माझी नुसती मागं पळापळ दिसत नाही होय. अगं दमानं यायचं होतं जरा, वाट काही नवी आहे तुला आणि चुकत्यास काय. राया गालातल्या गालात हसत म्हणाला. तर आणि तुमचं काय बक्षीस जिंकायचं आहे पुढं जाऊन, लटक्या रागात सावी म्हणाली. खरंच ऊन खूप होतं. रानं पिकं काढून पुरती मोकळी झालेली, कुठं बघायलाही हिरवापणा नव्हता. सगळं भकास आणि रखरखीत वाटत होतं. आंब्याची सावली अगदी गार होती. थोडा वेळ राया आणि साऊ सावलीतच रेंगाळली, पण थोड्या वेळानं साऊ लगबगीनं उठाली आणि रायाला म्हणाली, चला किती उशीर झाला बघा, काम लय शिल्लक आहे, परवा बाजार आहे, तवर माठ तयार झालं पाहिजे सगळं. तुला ऊन लागतंय म्हणून बस म्हणालीस, आता तुलाच घाई झाली, हे बरं आहे बघ तुझं. असं म्हणत जागचा उठत रायानं गाढवं हाकली. सावी आणि राया दोघं माठ बनवण्यासाठी माती आणायला गेलेले. आता उन्हाळ्यामुळं माठांना चांगलीच मागणी होती, त्यामुळं माल बराच बनवावा लागणार होता. दोघांनी बोलत बोलत पांदीची वाट चढून वर आले. वस्तीकडं नजर टाकत सावी म्हणाली, सकनाच्या चुलीवर चहाचं आधान चढलं. राया तिच्याकडं बघत हसत म्हणाला, तुला काय पकात कळालं. पकात कशाला कळायला, ते बघा चुलीचा धूर सांगतोय की. वस्तीकडं बघत रायाला म्हणाली, तुम्हा बायकांचं लय बारीक लक्ष. सावी रागात म्हणाली, लक्ष कसलं, तो धूर सरळ दिसतोय की, येडा बी सांगल चहाचं आदान चाललंय ते. रायानं काही उत्तर दिलं नाही. तो फक्त गालात हसला आणि चालू लागला. कुंभारवाडा गावच्या अगदी बाहेरच्या बाजूलाच होता. सुरुवातीची 5-6 घरं सोडली की रायाचं घर आलं. छोटेखानी 2 खोल्याचं घर, समोर मोठा कट्टा, कट्ट्यावरून खाली उतरायला 3 पायऱ्या, पायऱ्याच्या खाली मोठं अंगण. गाढवं एका बाजूला नेहमीच्या ठिकाणी उभी राहिली. रायानं गोण्या सोडवल्या, गाढवांना मोकळं केलं. गाढवं एका बाजूला जाऊन नेहमीप्रमाणे उभी राहिली. तेवढ्यात गौरी बाहेर येत म्हणाली, आई किती ग वेळ, सकाळी गेलाय ते आत्ता आलाय. सावी म्हणाली, अगं मनासारखी मातीच लागणं बघ कुठं, त्यात हे मरणाचं ऊन कशाचं येतोय. बोलतच सावीनं हातापायावर पाणी घेतलं.
तो गार पाण्याचा सुपका सावीला सुखावून गेला. तेवढ्यात राया म्हणाला, मग साऊ, तुझ्या चुलीवर पण चढव की चहाचा दान. आधीच उन्हानं कावलेली वैतागलेली सावी रायाला म्हणाली, अजून किती ऊन आहे, थांबा की जरा, का उन्हातनं आल्या आल्या लगेच चहा. काय बाई म्हणावं, असं म्हणत साऊ घरात गेली. गौरी ही साऊ आणि रायाची मुलगी 10वीला होती. तिचे पेपर चालू होते म्हणून तिचा अभ्यास चालू होता. साऊ गौरीला म्हणाली, गौरे, चहा ठेव ग जरा. तशी गौरी म्हणाली, आई, माझा अभ्यास चाललाय ना, तूच कर बघ. दिवसभर झाला नाही का अभ्यास? काम सांगितलं की अभ्यास, बघते की निकाल लागल्यावर काय दिवे लावतेस ते. रागानं तणतणत सावीनं चूल पेटवली आणि चहा ठेवला. धगधगत्या तापलेल्या काड्या पटकन पेटल्या. जाळ पातेल्याच्या वर जात होता. चर्र चर्र आवाज करत काळा कुट्ट चहा उकळला गेला. तसं सावीनं 3 पेले घेतले आणि त्यात चहा गाळला. ताटात 5-6 पाव घेतले. तिघांनी चहा पावावर ताव मारला. सावी चहाची भांडी धुवायला बाहेर घेऊन आली. बाजूलाच राया पाणी मातीवर मारत होता. तेवढ्यात कोणाचा तरी मोठमोठ्यानं बोलण्याचा आवाज कानावर आला. तशी सावी रायाला म्हणाली, कोण एवढ्या मोठ्यानं बोलते हो? कानोसा घेत राया म्हणाला, काय की बाई माणसाचा आवाज दिसतोय. चहाची भांडी खंगाळतच पाटीत भरत सावीनं पाटी तशीच कट्ट्यावर सारली आणि पुढं झाली. सावी पुढं जाईल तसा आवाज स्पष्ट ऐकू यायला लागला. आवाज बायजा म्हातारीच्या घरातनं येत होता. हां, बायजा म्हातारीच, जी मागच्या 15 दिवसात दारातच पाय घसरून पडली होती. पडल्यामुळं तिचा खुबा मोडला. आता चालता फिरता येत नव्हतं. एका जाग्याला पडून होती. त्यामुळं जेवणही नीटसं जात नव्हतं. तब्येत खूपच खालावलेली. सावी बायजा म्हातारीच्या दारात आली. पडवीत 5-6 बायका बसलेल्या. सावीला बघून आकना आत्यानं लांबूनच हाक मारली. सावीला बघून आकना आत्या म्हणाली, साऊ, ये की ग, बायजाला बघायला आली जणू. सावी तर खरं भांडणाच्या आवाजानं आली होती, पण आकना आत्याच्या बोलण्यानं लगबगीनं म्हणाली, होय, 4 दिवस झालं यावं म्हणत होती, पण झालंच नाही. आता जरा वेळ होता, म्हटलं यावं जाऊन. असं म्हणत सावी घरात आली. तोवर शाला म्हणजे म्हातारीची लेक म्हणाली, आकना काकू, आता तुम्हीच सांगा, हिचं असं बोलणं शोभतंय का? सावीनं ओळखलं काहीतरी वाद चालू आहे ननंद भाऊजांचा. शालाच्या बोलण्यावर आकना आत्ती म्हणाली, शाले, जाऊ देते सगळं. बरं सांग, तू 4 दिवस राहतेस ना आता आईच्या सेवेला? अगं राहा, आईला 4 दिवस इथं काहीतरी घास मुटका करून घाल. काकू, राहिले असते, पण आजवर आईनं यांचं सगळं केलं. आईचं होतं नव्हतं ते सगळं यांनी खाल्लं. आता धरणीला पडल्यावर आई जड झाली यांना. शालाचं हे बोलणं ऐकून विमला पाय आपटतच पडवीत आली. तर तुमच्या आईनं लय राज इस्टेट मिळवलेली, बरी आम्ही खाल्ली आणि तुम्हाला कमी पडली. आईनं काय केलं आणि काय नाही आम्हाला चांगलं माहिती आहे. आत्ती, तुम्हाला सांगते, मागच्या साली म्हातारीनं पै साठवून कानातल्या बुगड्या केल्या ह्यासनी. अहो, किती कौतुक आहे आईचं. आता 4 दिवस राहून आईची सेवा करायला काय हरकत आहे? विमला तडीकीनं बोलली. शालाचा पण पारा चढला. हे बघा वहिनी, लेकीला म्हायारायार केलं, सगळं जगच करतंय ते कशाला काढता तुम्ही? मग राहावं लेकीनं 4-8 दिवस शेवला, विमला म्हणाली. शाला परत म्हणाली, का आता घाण आली का तुम्हाला तिची? परवा पोराच्या शाळेला पैसे लागायचं होतं, तवा कसं गाडी घेऊन गेला बँकपतूर आईला घेऊन? तवा बरं वाटलं का? दोघी मोठमोठ्यानं भांडत होत्या. एकमेकीला आईनं तुझ्यासाठी काय केलं
हे तावातावानं सांगत होत्या. तेवढ्यात विमलाच्या पोरीनं सगळ्यांच्यासाठी चहा आणला. सगळ्यांनी चहा घेतला. सावीनं नाही होय करत चहाचा पेला हातात घेतला आणि चहाचा घोट तिचं लक्ष बायजाच्या अंथरुणाकडं गेलं. खाली तळवट, त्यावर गोधडी अंथरलेली. गोधडीचे धागे जागोजागी सुटलेले, त्यामुळं गोधडीतली रंगीबेरंगी कापडं वर येऊन डोकावत होती. त्या गोधडीच्या ठिगळांकडं बघत सावीच्या मनात विचार आला, गोधडीसारखंच या म्हातारीचं आयुष्य असेल ना? ही जशी ठिगळं आहेत रंगीबेरंगी, तशीच तिच्या आयुष्यातही सुखदुःखाची ठिगळं जोडलेली. आनंदाची, प्रेमाची, मायेची, आशा निराशा, मान अपमान सगळ्या प्रकारची ठिगळं लावून ह्या म्हातारीच्या आयुष्याची गोधडी तयार झालेली. ज्या गोधडीचे टाके उसवून आताशी ती गोधडी खूपच विचित्र दिसत होती. रूपच गेलं होतं तिचं, अगदी टाकाऊ झालेली. ह्या म्हातारीच्या आयुष्यासारखी विचार करत तिनं राहिलेला चहा घेतला. बसल्या जागेवरूनच थोडंसं पुढं सरकत म्हातारीला आवाज दिला, बायजाती, ओ बायजाती, ओळखलं का? अहो बघायला आले तुम्हाला. म्हातारीचा काहीच प्रतिसाद नाही. हे बघून सावी अजून थोडं पुढं सरकली. आत्ती, अहो आत्ती, आवाज देत तिनं म्हातारीचा हात हलवला. तरीही काहीच प्रतिसाद नाही. सावीच्या अंगावर झर्रकन काटा आला. सावी मोठ्यानं म्हणाली, आकना आत्ती, बघा की आत्ती कुठं हलत्या. तसा बायकांचा घराडा पडला. जो तो आवाजानं बोलवू लागला. आकना आत्तीनं हाताची नाडी बघितली आणि मोठ्यानं म्हणाली, शाले, आईनं मोकळं केलं बघ तुला. तसा एकच गलका उठला. शाला आणि विमलाच्या आवाजानं कुंभारवाडा दणाणला. आई बोल की ग, का सोडून गेलीस? आई बोल की, आई. तेवढ्यात विमला मोठ्यानं आवाज काढायला लागली, आत्ती बोला की, आम्ही कंटाळलो नव्हतो तुम्हाला, का आम्हाला सोडून गेलात? आत्ती बोला की. त्या दोघींचं बोलणं, रडणं ऐकून सावी मात्र सुन्नच झाली. 10 मिनिटापूर्वी आईची सेवा कोण करायचं म्हणून एकमेकींवर आरोप करणाऱ्या ह्या आता सूर काढून रडत होत्या. काय म्हणावं ह्या मानवी स्वभावाच्या छटा? कोणतं माणसाचं खरं रूप, मगाचं की आत्ताचं? म्हातारी कधी गेली असेल? दोघींचा वाद ऐकून गेली असेल की ऐकायच्या आधी गेली असेल? आधी गेली असेल तर बरंच झालं, कारण आपली सेवा कोण करणार यासाठी पोरं सुना लेकी भांडतायत. काय वाटलं असेल तिच्या मनाला? कथ्यांचं बोलणं ऐकूनच म्हातारीनं प्राण सोडला असेल. सावीच्या मनात विचारांचं काहूर उठलं होतं. सगळं जग ती विसरून स्वतःतच विचारमग्न झालेली, आसपास काय चाललंय हे पूर्ण विसरलेली. तेवढ्यात कुणीतरी सावीला म्हणालं, सावे उठ की, हो बाजूला, म्हातारीला नेलं बाहेर. हे बघ, ही गोधडी तेवढी बाजूला टाक, आम्ही चूल पेटवून पाणी ठेवतो. सावीनं परत त्या गोधडीकडं बघितलं. विरलेल्या, फाटलेल्या, धागे उसकटलेल्या त्या गोधडीला. आता ती गोधडी ही म्हातारीसारखी गतप्राण झाल्यासारखी भासत होती. धन्यवाद. कथा कशी वाटली हे कमेंटमध्ये जरूर सांगा. कथा आवडल्यास लाईक करा आणि आपल्या मनसिद्ध क्रिएशन या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला परत भेटू एका छानशा कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.